नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत फिफोल मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य आरोपीसह एजंट अटकेत. करवीर पोलिसांची धडक कारवाई. कोल्हापूर. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील याला त्याच्या 2 एजंटांसह करवीर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाई दरम्यान सोनोग्राफी मशीन, 4चाकी वाहन, मोबाईल फोन असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 407/2026 मध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 191, 329(2), 35 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र PCPNDT अधिनियम आणि वैद्यकीय गर्भपात कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गुप्त माहिती मिळाली की स्वप्नील पाटील हा कागल ते मुरगुड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे गर्भलिंग तपासणीसाठी सोनोग्राफी मशीनसह येणार आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत त्याचे एजंट संतोष ज्ञानदेव कोळी, राहणार मडीलगे, तालुका भुदरगड आणि नंदकुमार भीमराव पाटील, वय 51, राहणार आरवडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली हे देखील पोलिसांच्या हाती लागले. आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गुन्ह्यात वापरलेली 4चाकी, मोबाईल फोन असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड याला न्यायालयाच्या आदेशानुसार 7 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत फौजदार राहुल देसाई तसेच पोलीस कर्मचारी रणजित पाटील, विजय तळमकर, महेश बांबळे, आत्माराम शिंदे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, अविनाश कांबळे, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे आणि प्रवीण बोरसाटे यांनी सहभाग घेतला. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत. करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गर्भपात तपासणीसंदर्भात 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला असता सदर छाप्यामध्ये 2 एजंट महिलांसह आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना आज रोजी माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. सदर आरोपी हे कागल मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील, आरवडे, सांगली हे मिळून आले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे. आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे. स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत. संबंधितावरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.